नमस्कार, एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मराठा मोर्चाच्या संघटनांनी आज राज्यभरात केलेल्या चक्काजाम आंदोलनाची। सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर औरंगाबादमध्ये या चक्काजाम आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं। औरंगाबादच्या हर्सुलमध्ये आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली आणि त्यामुळे मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। यामध्ये 3 आंदोलक जखमी झाले। तर कोकणातील सिंधुदुर्गात आयोजित चक्काजाम आंदोलनही काहीसं हिंसक बनलं। काही भागात रस्त्यावरती टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरती झाडं तोडून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला गेला। सिंधुदुर्गात एकूण 25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला। दरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती।